हजारो कोटींचे घोटाळे करून अनेक जण परदेशात पळून गेल्याचे प्रकरण भारतामध्ये या आधी सुद्धा घडलेली आहेत आणि अशीच प्रकरणं अजूनही सातत्याने घडताना पाहायला मिळतात आणि प्रत्येक वेळेस या प्रकरणांमध्ये नुकसान होतं ते जनसामान्यांचं, गोरगरिबांचं, ज्यांनी अगदी कष्टाने या सगळ्यामध्ये पैसा गुंतवलेला असतो। अशाच पद्धतीचा आणखी एक घोटाळा आता समोर आलाय। हा घोटाळा नेमका काय आहे आणि प्रामुख्याने या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचे किती पैसे अडकलेले आहेत या सगळ्यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर ऍडव्होकेट विकास शिंदे ज्यांनी जे स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये ही केस हँडल करतात। सर, नेमकं प्रकरण काय? यामध्ये VIPS नावाची एक कंपनी आहे आणि त्याचा जो मालक आहे विनोद खुटे, हा अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील आहे। 2020 मध्ये ज्या वेळेला नगर सोलापूर हायवेचं काम चालू होतं त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्वायर केल्या गेल्या आणि ते ॲक्वायर करत असताना लोकांना करोड रुपये मिळाले। काहींना 50 लाख, काहींना 1 करोड 2 करोड अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे मिळाले। आणि मग हा जो विनोद खुटे आहे तो पुण्यामध्ये अगोदर लोकांना गंडवत होता। ज्यावेळी त्या लक्षात आलं की हायवेवरचे पैसे आहेतच लोकांना आलेत, तर मग त्यांनी त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि मग ते खेड्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना, ज्या लोकांना पैसे आले त्यांच्या लिस्ट काढून लोकांना कन्व्हिन्स केलं की आम्ही तुमच्याकडे तुमच्या बँकेमध्ये तुमचे 10 लाख रुपयाला जर तुम्हाला 7,000 रुपये महिन्याला येत असतील तर आम्ही तुम्हाला 70,000 रुपये देतो, 80,000 रुपये देतो, 1 लाख देतो। अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आमिष दाखवून लोकांकडून ह्या शेतकऱ्यांकडून पैसे त्यांनी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली। आणि ज्या वेळेला मग त्या ठिकाणी लोकांकडे पैसे घ्यायला सुरुवात केल्यानंतर तो प्रकरण सगळं महाराष्ट्रभर गेलं। महाराष्ट्रातून आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, गुजरात असेल, अशा जवळपास 4 ते 5 राज्यांमध्ये भारतातल्या हे गेलं। हे झाल्यानंतर त्याने खूप मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले वेगवेगळ्या कंपन्या काढून। आणि मग ज्या वेळेला विशाल फटे जो प्रकरण घडलं 2022 मध्ये, विशाल फटेला 17 जानेवारी 2022 ला अटक झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 जानेवारी 2022 ला हा विनोद खुटे जो आहे तो दुबईला गेला। म्हणजे ह्याला अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दुबईला गेला। दुबईला गेल्यापासून ते 2023 मध्ये ईडीने या संदर्भात ईडीच्या लक्षात आलं की हवालामार्फत काही रक्कम जी आहे ती दुबईला जाते आणि म्हणून ईडीने स्वतःहून या प्रकरणात पुण्यामध्ये गुन्हा दाखल केला। म्हणजे जवळपास जानेवारी 2022 ते जून 2023 पर्यंतचा 1.5 वर्षाचा कालावधीमध्ये हा विनोद खुटे जो आहे त्यांनी इथला जो पैसा सगळा होता, करोड रुपये लोकांचे घेतले, ते सगळेचे सगळे पैसे दुबईला हवालामार्फत दिले। आणि नंतर मग ईडीने सगळ्या धाडी टाकल्या। 71 लाख कोटी रुपयाची मालमत्ता ईडीने जप्त केलेली, त्या संदर्भात तपास सुरू आहे। पण विशेष महत्वाची गोष्ट आहे की ह्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये लोक काय करतात की गायब होतात, पण या केसमध्ये तो गायब झालेला नाही। आज पण तो, काल पण आणि आज पण लोकांसोबत बोलतोय। दुबईमधून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकांसोबत बोलतोय आणि लोकांना सांगतोय की तुम्ही जर पोलीस कंप्लेंट करायला गेला तर तुमच्या विरोधात, तुम्ही जर कंप्लेंट केली तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही कंप्लेंट करू नका। त्याचबरोबर 2020 पासून, मी 2020 ला त्याला सुरुवातीला भेटलेलो आहे, त्यावेळेस माझी चर्चा झाली होती, मला लक्षात आले की हा लोकांना गंडवणार आहे आपल्या। मग त्यावेळेस पासून मी आवाज उठवतोय आजपर्यंत। तर त्यांनी पण काय केलं की मी आवाज, लोकांना अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बनवतोय। तर त्या संदर्भात त्याने दुबईहून मला नोटीस पाठवली की 50 लाख रुपयाची नुकसान भरपाई तुम्ही आबरू नुकसानी केलेली आहे आणि त्यामुळे 50 लाख रुपये मला द्या। त्याला रिप्लाय मी माझ्या पद्धतीने दिला की मला भारतीय राज्यघटनेने बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे मी बोलणार। खोटी माहिती पसरत असेल तर तो गुन्हा होतो, परंतु असं काही नाहीये। त्याचबरोबर त्यांनी माझ्याच विरोधात पुण्याच्या कोर्टामध्ये पण केस फाईल केलेली परवा की यांना मनाई हुकूम करा, यांनी कुठेही बोलू नये माझ्या विरोधात, अशा पद्धतीचे मनाई हुकूम केलेला। मला माहिती आहे ते काय टिकणार नाही, परंतु ईडीने FIR केलेला, आर्थिक गुन्हे शाखा ज्याचा तपास करते, इतक्या करोडो लोकांची फसवणूक केलेली आहे, असा व्यक्ती दुबईमध्ये बसून जर कुणीतरी लोकांसाठी बोलतोय आणि त्याच्यावर प्रेशर करण्याचा प्रयत्न जरी कायदेशीर मार्गाने करत असेल, अत्यंत गंभीर आहे। या संदर्भात ईडीला पण मी या संदर्भात कळवणार आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेला पण कळवणार आहे। हे सगळं होत असताना लोकांचे पैसे परत मिळाले पाहिजेत, यासाठी लोकांना आम्ही खूप पद्धतीने बऱ्याच दिवसापासून कन्व्हिन्स केले ना। आज ही लोक 2 वर्षानंतर आज समोर आलेली आहेत। आम्ही कालच आर्थिक गुन्हे शाखेकडे 20-25 लोकांची कंप्लेंट केलेली, अजून पण कंप्लेंट आम्ही येणाऱ्या काळात दाखल करणार आहे। पण या निमित्ताने माझे हे लोकांना पण विनंती की अशा पद्धतीने आपण पैसे इन्व्हेस्ट केले नाही पाहिजे। त्याचबरोबर ईडीने पण या लोकांना तातडीने अटक केली पाहिजे। हा जो विनोद खुटे जो ऑनलाईन येऊन जो लोकांसोबत बोलतोय, नवीन नवीन स्कीम आणतोय, त्याच्यावर पण निर्बंध ईडीने ताबडतोब आणले पाहिजेत। त्याचा कुठलाही अशा पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी फ्रॉड केला नाही पाहिजे, अशा पद्धतीची माझी या निमित्ताने मागणी आहे। तुमचा या सगळ्या प्रकरणातला अनुभव असा आहे की आम्हाला पहिलं त्यांच्या बोलण्यावरती असा विश्वास वाटायचा की हा जो बोलतो हा खरं बोलतोय, परंतु कालांतराने जेव्हा आमच्या लक्षात आलं की हा अक्षरशः नाही का खोटच बोलतोय, नुसतं लोकांची दिशाभूल करणं, त्याला कोणालाही 1ही रुपया द्यायचा नाही। आजही तो म्हणतो की तुम्ही अजून थोडे पैसे मलाच द्या, मी तुम्हाला ह्याच्यातून तुम्हाला ह्याचा रिटर्न्स परत देतो।
तुम्हाला तुमचे जुने जी अमाऊंट आहे ती तुम्हाला मी रिलीज करून देईल, 25%, तुम्हाला 10% मी रिलीज करून देईल, परंतु कुणालाही तो 1 रुपयाही देत नाही. फक्त आणि फक्त दिशाभूल करण्याचं काम त्यांचं चालू आहे. आणि जो कोणी असं कंप्लेंट करायला गेला डिपार्टमेंटला ह्याला, की त्याला मग स्पष्ट त्यांचं बोलण्यात आहे, किंवा जर कोणी कंप्लेंट केली तर त्यांनी आपले पैसे विसरून जायचे, त्यांचं स्पष्ट असं मत आहे. आणि जो कोणी असा आवाज पण सपोज आता विकास आपला साहेब शिंदे साहेब आहेत, की हे लोकांसाठी आता लढतायत, जर अशा लोकांवरती हे जर डिफेमेशनची जर केस टाकत असतील तर लोक सर्वसामान्यांना हे तर नंतर विचारणारच नाही. हे म्हणतील की तू कंप्लेंट केली बरं म्हणे, मग तुला तर दाखवतोच. हे तर अशा प्रकारे ह्यांची गुंडागर्दी चालू होईल. मग आमचं बोलण्याचा उद्देश एवढा आहे किंवा ईडीने ह्याच्यामध्ये दखल घ्यावी, अशी दखल घ्यावी की ह्यांचे हे जे कारनामे चालू आहेत आता सध्याला, की एवढ्या परदेशात राहून सुद्धा ज्यांच्यावर ईडीची रेड आहे, ज्यांची कंप्लेंट आहे, तो माणूस अजून सुद्धा लोकांना धमकवणं किंवा बिझनेस द्या मला, मी तुम्हाला अजून वर्षभरानंतर मी तुम्हाला तुमचे सगळे पैसे देऊन टाकतो, म्हणजे आणखीन सुद्धा त्यांची भूक संपलेली नाहीये. आणखीन सुद्धा एवढे करोडो रुपये परदेशात घेऊन गेले, तिथे त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्ट्या केल्यात, 4-4, 5-5 4 व्हीलर्स, 10-10, 15-15 फ्लॅट्स स्वतःचे तिथं परचेस केले दुबईमध्ये, आणि गोरगरिबांना यांनी रोडवर आणलं. त्यांची काही सुद्धा दखल घेतली जात नाही. माझी गव्हर्नमेंटला किंवा ईडीला सगळ्यांना माझी विनंती आहे की ह्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि ह्यांना परदेशातून भारतात आणलं पाहिजे. आणि ह्याच्यानंतर असं कुठलाही व्यक्ती गुन्हा करणार नाही किंवा गोरगरिबांना फसवणार नाही याची दखल घेतली पाहिजे. तुमचे किती पैसे याकडे? असे माझ्या पाहुण्या रावणाची मिळून असे 35-40 लाखाच्या आसपास आहे. कारण कोणी लोन केलं आहे, कुणाला जॉबचं सॅलरी होते, त्यांनी असं सगळ्यांनी मिळून, आणि कंपनीचे ओनर थोडेसे नाही का जवळच्या मित्रांच्या ह्याच्यात असल्यामुळे आम्हाला विश्वास बसला किंवा आहे कोणीतरी जवळचं आणि कंपनी घरातली असल्यासारखं वाटतं, म्हणून आम्ही सगळ्यांनी थोडे सगळ्यांनी मिळून इन्व्हेस्टमेंट करून टाकली. परंतु आम्ही तिथं सगळे फसले गेलो. आम्ही जेव्हा त्यांची विचारपूस केली तर मग आम्ही मला कंप्लेंट वगैरे करूयात म्हणून त्यांनी आम्हाला एक अकलूजचा बुल कॅपिटल नावाचा एक ब्रोकर दिला, इम्रान चौधरी त्याचा आहे. त्यांनी सुद्धा जसं विनोद खोटे लोकांना लुटून गेला तसं त्यांनी ते अकलूज, पंढरपूर, माळशिरस अशा लोकांना फसवून त्यांनी सुद्धा लोकांची दिशाभूल केली. बोलाचा उद्देश एवढा आहे की हा विनोद खोटेचे असे कितीतरी ब्रोकर अजून तीन सुद्धा मार्केटमध्ये पैसेच गोळा करतायत, म्हणजे त्याच्यासाठी. आणि गोरगरिबांना हे काही देत नाही, नुसतं खोटं आमिष दाखवत आहे की आमचं हे असं आहे, आमचं ते तसं आहे, तुम्हाला आम्ही चेक देतो, अग्रीमेंट देतो, आणि त्याच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. फक्त आणि फक्त दिशाभूल करण्याचं काम आहे. माझं एकच विनंती आहे की ह्याच्यावर ईडीनं, गव्हर्नमेंटनं, कुठलेही डिपार्टमेंट असतं त्यांनी कडक कारवाई करून ह्याला शिक्षा केली पाहिजे. इतकं सगळं नुकसान झाल्याच्या नंतर आता जेव्हा काहीच पुढे होत नाहीये या केसमध्ये, किती या सगळ्याचं दुःख मॅडम, आता शेवटची स्टेज, आता असं आमचं वय कमी आहे असं आम्हाला वाटायला लागलं. आम्ही आता फाशीच घ्यावं, हाच शेवटचा पर्याय उरलेला आहे. कारण की आमचं वय आता 35-36 वय आहे. पण ह्या वयामध्ये जर असं करून जर हे मजा करत असेल तिकडे जाऊन, तर हे बेटर नाही. नक्कीच सर, तुम्ही या सगळ्यामध्ये आधी पण याच्या आधी सुद्धा अशा प्रकारचे घोटाळे बाहेर काढलेले आहेत. ऍडव्होकेट म्हणून तुम्ही लोकांना खूप दिवसांपासून मी अशा प्रकरणं खूप पाहिलेली आहेत, आणि ह्या प्रकरणामध्ये पण मी आता सांगितलं त्यानुसार की मला सुरुवातीपासून लक्षात होतं की हे खूप मोठं काहीतरी होणार आहे पुढं. तर 5 वर्षानंतर आज खूप मोठं झालेलं आहे. माझी या निमित्ताने लोकांना विनंती आहे की आपण असे आमिष, म्हणजे जगात शॉर्टकट कशाला नाहीये. आपण कष्टाने पैसे कमवतो, आपले कष्टाचे पैसे असतात, त्यामुळे आपण कोणीतरी आमिष दाखवतोय तुमच्या पैशाचे, असं करू तसं करू, तर अशा पद्धतीने कुणा विश्वास ठेवू नये आणि आपल्या कष्टाचे पैसे कोणालाही देऊ नये. जर आपण अशा पद्धतीने पैसे दिले तर आपल्याला उद्या उपासमारीची वेळ शकते, आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. त्यामुळे आपण लोकांना माझी या निमित्ताने विनंती की आपण अशा पद्धतीने पैसे कुणालाही देऊ नये, कुठेही इन्व्हेस्ट करू नये. कष्टाचे पैसेच आपले पैसे असतात. नक्कीच आपण बघतोय की विनोद खुटे यांच्यावरती हा सगळा आरोप आहे आणि त्याला लवकरात लवकर भारतात आणून मग पुढची जी काही त्याच्यावरती कारवाई असेल ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हे सगळेच गुंतवणूकदार आहेत ते आता करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये ईडी आणि सरकार मिळून नेमकं कोणकोणत्या कारवाया करतात आणि या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे पुन्हा परत मिळतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. घ्या परदेशात भरारी.
तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.